संजय राऊतांनी मुरलीधर मोहोळांना डिवचलेला आहे। राज्यमंत्र्यांना निर्णयाचा अधिकार नसतो, राज्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना कोणीही विचारत नाही असं संजय राऊतांनी म्हटलं। देशाचं नेतृत्व की नाही ते रोहित पवार यांनी स्वतः प्रेझेंटेशन देऊन सांगावं असं आव्हान भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलंकर यांनी दिलं। या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी करणारं पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे। शेटपळगड येथील साखर कारखाना आहे जो रोहित पवार यांच्या संबंधित आहे। या कारखान्याची सखोल चौकशी करावी अशी मागणी माननीय राज्यपाल महोदय आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेली आहे। ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी धुकं होतं असं सगळ्या रिपोर्टमध्ये आलेलं आहे। ते धुकं या कारखान्यामुळे तयार झालं असं आमचं म्हणणं आहे। याची चौकशी झाली पाहिजे। हे धुकं कशामुळे तयार झालं तर ज्या वेळेस सकाळी कारखान्यातून निघणारा गरम धूर ज्यावेळेस थंड हवेच्या संपर्कामध्ये येतो त्यावेळेस स्मोक प्लस धूर असे लेअर तयार होते आणि त्याचा पायलटला अडथळा ठरू शकतो असं आम्ही टेक्निकली बाबी आपल्या समोर स्पष्ट म्हणतोय। साखर कारखाना आहे त्याच्या प्रदूषणामुळे जे आहे कुठे ना कुठे अपघाताची शक्यता आहे। बीजेपीचे मोर्चा चीफ आहेत त्यांनी पत्र लिहिलंय मुख्यमंत्र्यांना। ज्या लोकांना मेंदू नसतो, ज्या फक्त बातम्या होण्यासाठी त्या ठिकाणी बोलता धनी हा अहिल्यानगर जिल्ह्यातला आहे आणि सातारा जिल्ह्यामधला आहे। त्याच्या खोल्यामध्ये मी काही जाणार नाही। एवढं गलिच्छ लेवलचं राजकारण जर भाजपच्या मोठ्या नेत्यांकडनं त्या ठिकाणी केलं जात असेल आणि स्वतः काय बोलता येत नाही म्हणून चिरकुट लोकांकडनं त्या ठिकाणी जर वक्तव्य करत असतील, दुर्दैव असं दादांच्या बद्दल आणि ॲक्सिडेंटबद्दल जर कोणी असं राजकारण इतक्या खालच्या लेवलला जाऊन राजकारण करत असेल आणि हे सगळे बीजेपीचेच लोक आहेत। एकनाथ शिंदे साहेबांचे सगळे आमदार आणि नेते अजितदादांना न्याय मिळाला पाहिजे ह्याला पाठिंबा देतात। अजितदादांच्या पक्षातले जे सगळे आमदार आहेत ओपन नाही पण छुपा पाठिंबा आम्हाला त्या ठिकाणी देतात आणि अमोल मिटकरींसारखे जे काही आमदार आहेत ते ओपन पाठिंबा त्या ठिकाणी देतात। की अजितदादा पवार हे अवघ्या महाराष्ट्राचे नेते होते। त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर ज्या पद्धतीने सगळा महाराष्ट्र हळहळला, ज्या पद्धतीने प्रत्येक घरामध्ये चूल पेटली नाही आणि आजही महाराष्ट्रातल्या सगळ्यांना अजितदादांच्या मृत्यूच्या पाठीमागचं सत्य बाहेर यावं असं वाटतं, तर दादांच्या मृत्यूच्या संदर्भात कुणीही अशा पद्धतीची असंवेदनशील विधानं करू नयेत। त्याचं सत्य हे तपास यंत्रणा नक्की करतील। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे अजितदादांच्या मृत्यूचं सत्य हे निपक्षपातीपणानं चौकशी करून बाहेर येण्यासाठी जे आवश्यक आहे ते करतील। तोपर्यंत सगळ्यांनी संयम ठेवावा असं मला सांगायचं आहे। अजितदादांचा मृत्यू घातकी अपघात त्याच्यावर रोज नवीन दावे प्रतिदावे केले जात आहेत। प्रत्येक जण आपापल्या अँगलने ते मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करतो, सरकार त्याची दखलही घेते। परंतु आता मला वाटतं वातावरण म्हणजे या आरोप प्रत्यारोपाच्या फैलीचा रोष आता वैयक्तिक लेवलवर चाललेला आहे आणि मला वाटतं हे ठीक नाही आहे। तुम्हाला अजितदादाचा मृत्यूचं कारण शोधायचं आहे ना, तुम्ही सर्वांनी त्या असलेल्या यंत्रणेला आपण सहकार्य केलं पाहिजे। असे आरोप प्रत्यारोप करून मग कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान पडलं किंवा आणखीन कशामुळे पडलं याचा सगळा अभ्यासपूर्ण जो अहवाल येणार आहे त्याच्यानंतर याच्यावर भाष्य केलं तर मला वाटतं हे बरं राहील।